मॅट्रिमोनियल साईटवरून झालेल्या ओळखीतून नागपुरातील एका वकील महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक तिची करण्यात आली। या प्रकरणी आरोपी कल्पेश कक्कडला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे। ओळख झाल्यानंतर महिला वकील आणि आरोपी कल्पेशने साखरपुडा केला आणि त्यानंतर आरोपीने महिलेच्या घरी जाऊन गुंगीचं औषध देत तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर लग्नाला नकार दिल्यामुळे पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली। आरोपीने याआधी देखील अनेक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्या स्वतः 47 वर्षाच्या ऍडव्होकेट आहेत। त्या लाईफ पार्टनर शोधत असताना त्यांनी मॅट्रिमोनियल साईटवरती काही स्वतःची ऍड दिली होती। तिथे हा आरोपी आहे कल्पेश कक्कड, जो मुंबईचा राहणार आहे, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट पाठवली। नंतर त्यांच्या भेटीगाठी झाल्या। वारंवार लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता। फिर्यादीकडून 8 ते 10 लाख रुपये घेतलेले आहेत, अशा प्रकारची तक्रार प्राप्त झालेली आहे। त्यामुळे त्याचे मोडस दिसून येत आहे की एल्डरली वुमन्सना कॉन्टॅक्ट करून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून किंवा मला सहाऱ्याची गोष्टी बोलून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक करणे।